नमस्कार. स्कॉलरशिप मंत्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिनांक 20 ते 24 नोव्हेंबर यावेळेस आपली टीआरटीची पोलीस भरतीची सीईटी झाली. त्यानंतर 1 डिसेंबरला आपल्याला त्यांनी चॅलेंज पोर्टल ओपन करून दिलं होतं. रिस्पॉन्स शीट आल्या होत्या. म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क कळाले. तर त्या दिवसापासून म्हणजे 1 डिसेंबर 2025 पासून आतापर्यंत म्हणजे आजच्या डेट पर्यंत अजून निकाल लागलेला नाही. विद्यार्थी मित्र सतत कॉल करतायत, मला व्हॉट्सअपवरती मेसेज करतायत, व्हॉट्सअपवरती कॉल करतायत. नंतर मला नॉर्मल मेसेज, नॉर्मल कॉल, टेलिग्रामवरती मेसेज, इतका सगळा मुलांचा विद्यार्थ्यांचा कॉल फ्लो आहे. सगळ्यांचा मी कॉल उचलू शकलो नाही. त्यासाठी मी सगळ्यांच्या आधी माफी मागतो आणि इथून पुढे तुम्हाला विश्वास देतो की 2 मोबाईल माझ्याकडे, जो कॉल करेल त्या प्रत्येकाचा कॉल मी उचलणार आहे. याआधी काही कॉल कधी कधी कोणाकोणाचे कॉल उचलले गेले नाही, त्यासाठी मी आधी माफी मागतो आणि विद्यार्थ्यांना शब्द देतो की इथून पुढे सगळी प्रोसेस होईपर्यंत लहान लहान डाऊटचे सगळी उत्तर घेऊन येणारा व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत राहीन. आणि जी संस्था तुम्हाला निवडायची तुमच्या जिल्ह्यामध्ये असो किंवा महाराष्ट्रातली कोणती संस्था जी तुम्हाला बेस्ट वाटेल, जिथं तुमचं प्रशिक्षण चांगलं होऊ शकतं, ती संस्था तुम्ही निवडू शकता. मी फक्त तुम्हाला टीआरटी विषयीच्या पोलीस भरतीच्या काही अपडेट्स म्हणजे ऑफिशियल अपडेट तुम्हाला टीआरटीच्या नोटीस बोर्डलाच मिळतील, त्यांच्या संपर्क क्रमांकावर मिळतील, त्यांच्या ऑफिशियल ऑफिसला मिळतील. पण तरी ज्या काही नोटिफिकेशन्स असतील, जे काही सर्क्युलर्स असतील, ते सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न करत असतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार काय आहोत, निकाल नक्की कधी लागणार, अजून किती वाट पाहावी आणि सद्यस्थिती काय, नेमकी या निकालाची सद्यस्थिती काय. युट्यूबवरती बघाल तर काय लोक व्हिडिओ बनवतात, त्यातून तुम्हाला खरी माहिती मिळते का? मीही व्हिडिओ बनवू शकलो असतो, रोज एक व्हिडिओ बनवू शकलो असतो की आज निकाल लागणार, उद्या निकाल लागणार. तसं नाही. त्यावेळेस काहीतरी फर्म माहिती आपल्याकडे येईल, त्याच वेळेस आपण व्हिडिओ बनवायला घेतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की नेमका निकाल नक्की कधी लागणार. तर सध्याची सद्यस्थिती काय म्हणजे टीआरटीच्या या स्पर्धा परीक्षा पूर्व नेमकी स्थिती काय. तर आता युपीएससी असेल, राज्यसेवा, जेएमएफसी, जे सगळे कोर्सेस आहेत, एसएससी, आयबीपीएस, त्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बार्टी ऑफिसला पुणे इथं सुरू आहे. मग ते 4 तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या विद्यार्थ्यांचं चालणार आहे. आणि त्यानंतर माझा असा अंदाज आहे की जी माहिती माझ्यापर्यंत आहे की पोलीस भरतीचं ह्या पॅरललीच म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजे ऑलमोस्ट मला तर वाटतं 90% पेक्षा जास्त पर्सेंट मी तुम्हाला सांगतो की पोलीस भरतीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागू शकतो. तुम्ही तयारीत राहा. त्यासाठी जे जे लागेल ते मी तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही आताच तयारी करून ठेवा. व्हॅलिडिटी असेल नसेल तर व्हॅलिडिटी तुम्हाला लागणारच आहे. व्हॅलिडिटीची स्लिप असेल तर तुम्ही ट्राय करून घ्या, तुमच्याकडे व्हॅलिडिटी पाहिजे. मागच्या वेळेस काय व्हॅलिडिटी विषयी काय झालं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा, निकाल हा मॅक्सिमम माझे चान्सेस आहेत की पुढच्या आठवड्यात, ऑलमोस्ट पुढच्या आठवड्यात निकाल लागू शकतो. हे डिस्क्लेमर म्हणजे तमाम वाढले हितचिंतकांसाठी. त्यानंतर एक व्हॉट्सअप नंबर आहे, म्हणजे मला तुम्ही कॉल करता, कधी कधी माझ्याकडून कॉल बॅक येत नाही, तर तुम्ही या व्हॉट्सअपवरती एक मेसेज ड्रॉप करून ठेवा, मी तुम्हाला रिप्लाय नक्की करेन. कसली मला शंका असेल तुम्ही तर मला या 7722039009 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि मी परत सांगतो, ऑफिशियल आणि अधिकृत माहितीसाठी तुम्ही टीआरटीचं नोटीस बोर्ड व्हिजिट करा, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर व्हिजिट करा. त्यासोबतच निकाल नक्की कधी लागणार ते मी तुम्हाला सांगितलं, पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट पुढच्या आठवड्यामध्ये हा निकाल लागू शकतो. आणि त्यामध्ये मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट येऊन जाईल. तर वेटिंग लिस्टची जी मुलं आहेत त्यांनाही मोठे चान्सेस आहेत, कारण बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं राज्यसेवेमध्ये सिलेक्शन झालं, एमपीएससी कंबाईनमध्ये सिलेक्शन झालं, युपीएससी मध्ये सिलेक्शन झालं, जेएमएफसी मध्ये सिलेक्शन झालंय. ते विद्यार्थी त्या पोस्ट घेतील, ते प्रशिक्षण घेतील. त्यामुळे पोलीस भरतीच्या ह्या जागा फ्री होतात आणि ह्या जागा फ्री झाल्यामुळं तुम्हाला इतर वेटिंग मध्ये चान्सेस आहेत आणि जागा पण जास्त असणार. म्हणजे जसं सगळीकडे न्यूज येते की 18,000च्या आसपास पोलीस भरतीच्या टीआरटीच्या जागा असतील, तर तेवढ्या असतील तर बरेचसे विद्यार्थी वेटिंग मध्ये लागणार आहेत. अजून एक सांगतो, ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसते त्यामुळे बरेचसे विद्यार्थी बाहेर पडतात आणि त्यामुळे पण तुम्हाला जागा होते. निकाल कधी लागणार तर मी नेक्स्ट वीक हे माझा आन्सर असणार आहे. आणि फक्त व्हिडिओ बनवायचा म्हणून नाही, जी माहिती माझ्याकडे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो, नेक्स्ट वीक मध्ये तुमचा निकाल येऊ शकतो. त्यासोबतच वाट किती पाहिजे ते जास्त नाही. आता एक आठवडा, इतक्या दिवस तुम्ही वाट पाहिली म्हणजे मी तर सांगतो, तुमची एक्झाम झाली नोव्हेंबरमध्ये, 20 ते 24 नोव्हेंबरमध्ये सीईटी. त्यानंतर 1 डिसेंबरला तुमचं जे रिस्पॉन्स शीट आली, त्या दिवसापासून डिसेंबर, जानेवारी, आता फेब्रुवारी संपत आला, 3 महिन्याची वाट पाहिली. आता तुम्हाला फक्त एक आठवडा तुम्ही अजून वाट पहा. तुमचा 8 ते 10 दिवसात तुमचा निकाल लागून जाईल. त्यानंतर तुमच्या संस्था निवड सुरू होऊन जाईल. मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातल्या संस्था कोणकोणत्या आहेत त्याचे व्हिडिओ मी बनवणार आहे. सद्यस्थिती काय ते मी तुम्हाला सांगितली की आता सध्या पोलीस भरती सोडता इतर कोर्सेसचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येरोडा ऑफिस, जिथं बार्टीचं येरोड्याचं ऑफिस आहे, तिथं त्या ठिकाणी त्यांचं डीव्ही सुरू आहेत. 4 तारखेपर्यंत डीव्ही आहेत. त्यामुळे ते संपले किंवा त्याच्या पॅरलली ते संपायची वाट नका बघू, ते पॅरलली ते सुरू असतानाच तुमचा निकाल लागून जाईल अशी मला माहिती आहे. तर तुम्ही तरी पण ऑफिशियल अपडेट टीआरटीच्या नोटीस बोर्डवरती आपल्याला मिळणार. काही अडचण असेल एक कॉल करा 7722039009 या माझ्या नंबरवरती. आणि सगळ्यात महत्वाचं, पुढे येणाऱ्या काही अपडेट असतील तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, मला अत्यंत दुःखानं तुम्हाला सांगावं वाटतं की आरटीची बरीचशी पोलीस भरतीची मुलं आहेत जी पालघर, ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत. त्या विद्यार्थ्यांचा मला नंतर कॉल आला की सर आमच्या संस्था निवड कधी,
मला संस्था निवड झाली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, प्रशिक्षण सुरू झालं. ते म्हणजे आम्हाला काय मेल आला नाही, त्यांचा जीमेल आयडी जीमेल फुल झाला असेल किंवा त्यांनी पाहिलं नसेल, रिचार्ज नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हात जोडून सांगतो, मी टीआरटीएचं ऑफिशियल नोटीस बोर्ड पण चेक करता आणि तुम्हाला वाटलंच तर माझ्याकडे माहिती पाहिजे असेल तर हा गुगल फॉर्म डिस्क्रिप्शनला गुगल फॉर्म भरा. मी स्वतः तुम्हाला व्हॉट्सअपवरती माहिती देत राहतो, युट्यूबवरती व्हिडिओ बनवत राहतो, टेलिग्राम चॅनल्स आहेत आपले, तुम्ही टेलिग्राम सर्च करा अपडेट्स या टीआरटी सारथी, त्यावरती पण अपडेट देत असतो. परत वेळ गेल्यानंतर काय करून उपयोग नाही. ती मुलगी मला म्हणते की सर आम्ही आरटी ऑफिसला जाऊ का, आता काय होणार नाही ना, पण ती वेळ निघून गेली. तर तुम्हाला ते सांगतो, येणारी प्रत्येक अपडेट पल की अपडेट सबसे पहिले तुमच्यावर पोहोचवणारा महाराष्ट्रातला एकमेव प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्र होते. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा हा गुगल फॉर्म. ही टीआरटीची एक्झाम ज्यांनी दिली ते प्रत्येक जण हा फॉर्म भरू शकता. स्वइच्छित तुम्हाला भरायचं असेल तर तुम्ही भरू शकता. त्यासोबतच असेच महत्वपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. तर हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे स्कॉलरशिप मित्र, ते सगळ्यांनी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद. टीआरटी, बार्टी, आरटी सारथी, महाजन आणि नव्यानं आता सुरू झालेल्या वनाटे वगैरे सगळ्या संस्थांचा आपण आभार मानूया. धन्यवाद.